शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ आज शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. आपल्यासोबत स्वतः आनंदराव अडसूळ आहेत. साहेब, काय सांगाल, आज गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले होते, काय मागितलं साधारण महाराजांनी? पहिल्यांदा आज रामनवमी आहे. अतिशय चांगल्या मुहूर्तावर मला या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून या जनतेला सुखाची समृद्धीचं आयुष्य मिळो आणि त्यांची प्रगती हो ही पहिल्यांदा मी मागणी करेन. आज निवडणुकीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो आहे, त्यानिमित्ताने दर्शनाचाही लाभ मला मिळाला. आता बुलढाण्यामध्ये गेले मागच्या अनेक निवडणुका मी लढलो. माझ्या काळामध्ये शेगाव त्यात नव्हतं, परंतु सुदैवाने शेगावची संधी कामे करण्याची, सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे. जे आनंद सागर याच्यामध्ये बऱ्यापैकी माझी मदत झालेली आहे आणि मला त्याचं अतिशय समाधान आहे की एक चांगल्या ठिकाणी, कारण देशामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आलो आणि पवित्र क्षेत्र पाहिली, परंतु इथली जी व्यवस्था आणि इथल्या काही गोष्टी आहेत ते कुठे मला बघायला मिळाली नाही. त्यामुळे मला ह्याचं एक कौतुक आहे. आता दुसरा की निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आलो आहे, तर निश्चित प्रचाराच्या निमित्ताने मी आलेलो आहे. जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मी प्रचार करणार आहे. काल हिंगोलीला होतो, 2 सभा केल्या मी. परवा मी रामटेकला होतो, तिथली एक सभा केलेली आहे. त्यामुळे आता तशी काही अडचण एकूण दिसत नाही. वातावरण चांगलं आहे. तरी आम्ही किती म्हटलं की महायुतीला 45च्या वर जागा मिळतील, परंतु 35च्या दरम्यान मिळायला हरकत नाही, अशा प्रकारचं मला आजच्या घडीला वाटतं. देशामध्ये 400 पार शक्यता कमी आहे, परंतु 300 पार नक्की शक्य आहे. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नवनीत राणांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो मोदींच्या संदर्भातला. हवा नाहीये, उगा फुटलाय असं काहीतरी बोललात. आता काय आहे, त्या पती पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे. नैतिकता नाहीच आहे, अक्कलही नाही असा अर्थ. कारण लाटापिटा करून ज्या मंडळीने मला थांबवलं आणि तिला उमेदवारी दिली, लाटापिटा कोर्टाची केस मॅनेज केली, असं असताना हवा नाही मग गेली कशाला तिथे? मग राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर मागच्या वेळी नव्हती, तिथंच थांबायला पाहिजे होतं, तिथं जर हवा असेल तर. ह्या सगळ्या गोष्टी इमॅच्युरिटीचा भाग आहे, अडाणीपणा आहे आणि कृतज्ञपणा आहे. बाकी काय. उलट आपण ज्यावेळी आम्ही उमेदवार नाही तरी आम्हाला वाटतं हे झालं पाहिजे, आणि उमेदवार असताना काय हवा नाही आहे, हिची हवा आहे. 17 रुपयाच्या साड्या वाटून हवा निर्माण झाली. काय सगळं ह्या प्रकार विचित्र आहे. त्या नवरा बायको एक्स्ट्रॉर्डनरी बंटी आणि बबली हे नावं दिलेत ना, ते लोकांनी अगदी विचारपूर्वक दिलेले आहेत. आज अभिजित अडसूळ आणि राणा दाम्पत्याची भेट होणार आहे असं कळतंय. तुम्ही जाणार आहात भेटीला? त्या भेटीमध्ये आता भेट होणार आहे. मी शेगावला आहे, तो तिथे याला अमरावतीला आहे. माझा अजिबात तिथे, कारण मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. मी इव्हन मागे तुम्ही जर माझी मुलाखत पाहिली असेल तर त्यांनी असं जाहीर केलं होतं, हे बाप बेटे माझ्या प्रचाराला येतील. त्यावेळेस सांगितलं राजकारण सोडेन पण मी प्रचाराला येणार. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारी दिली ती पद्धती माझी बाजूला ठेव, मला द्यायची की नाही द्यायची, पण ज्या पद्धतीने दिली त्या पद्धतीनं हा कोर्टाचा निकाल आलेला. त्या परिस्थितीत मी जाऊन आणखी काय त्याच्या शिक्का मारू हे केलं ते बरोबर आहे म्हणून. गेल्या 10 वर्षापासून तुमचा आणि राणा दाम्पत्याचा वाद आहे. आज मनोमिलन होण्याची शक्यता आहे. झालं, समजा मनोमिलन झालं तर तुम्ही प्रचाराला जाणार का? नाही, विशेष नाही. मी जाहीर केलेलं आहे. एक वेळ मी राजकारण सोडेन, पण प्रचाराला माझ्यावर कोणी कंपल्शनही करू शकत नाही. वरच्या सगळ्या नेते मंडळीला सांगितलं मी तिथे जाणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कुठे सांगा, देशात सांगा, मी जाईल. आणि म्हणून गेले 3-4 दिवस मी प्रचाराला फिरतोय. रामटेक झालं, काल हिंगोली झालं, आज बुलढाणा आहे. अशा पद्धतीने मी तिथं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी जाणार आहे. शेवटी मी इथेच काम करतोय ना, माहितीच. तुम्ही स्वतः अमरावतीमध्ये राणांचा प्रचार करणार आहात? अमरावतीत राणाचा प्रचाराचा काय संबंध होतो? मी जातच नाही तर संबंध येतो कुठे? मी सांगितलं ना मी जाणार नाही ना.
ज्या गोष्टी पटत नाहीत त्या जबरदस्तीने मी करू शकत नाही. पण मनोमिलन होईल का मग अभिजित अडसूळ आणि राणा? कसलं त्याला मनोमिलनाचा अर्थ काय होतो? मनापासून ज्याचं मिलन त्याला, हे मनोमिलन नाही आहे, फॉर्मॅलिटी आहे. तर मनोमिलन अभिजित गेला म्हणजे काय सगळं मनोमिलन झालं, आम्ही सगळे त्याला सरेंडर झाल्यासारखं होईल, हा काय प्रकार नाही. असं माहिती येते, चर्चा येते की होणार आहे, म्हणून होऊ शकते. काय वाटतं तुम्हाला? कुठल्या चर्चा झाल्या किंवा कुठलं कोण मध्यस्थी केली? अर्थ कसे लावणार आहात माहिती आहे. मध्यस्थी कोणी केलेली नाही. काय होतं एक लक्षात ठेवायचं, महायुतीमध्ये आपण काम करतो, अभिजितचं आयुष्य अजून बरंच पडलेलं आहे आणि हे सगळे नेते मंडळी त्याला जवळून पाहतात, त्याच्यावर प्रयोग करतात. त्यामुळे त्याला असं वाटतं की यांना आपण दुखवू नये, जावं, याचा अर्थ तो प्रचारात बोलून जाईल, काय करेल असं नाही. त्यांना बोलवलं आहे, चला बा ठीक आहे, आम्ही तुमच्यावर एवढं बोलणं घरामध्ये बोलवून, या पलीकडे काही नाही. तर हे होते आनंदराव अडसूळ, गजानन महाराजांच्या दर्शनाला आले होते. मात्र राणांचा प्रचार करणार की नाही हे अजूनही ते सांगायला तयार नाही. करणार नाही ना, कशाला सांगायला तयार नाही करणार. मी आनंदराव अडसूळ नाही करणार. मग कुणी मला काय सांगितलं तर विषय संपला. मी सांगितलं ना, सुरुवातीला जाहीरपणे बोललो मी राजकारण सोडेन, पण हे करणार नाही. काही तत्व आहेत माझी, काही गोष्टी आता आम्ही तडजोडीमध्ये महायुतीमध्ये आपण काही गोष्टी स्वीकारल्या आहेत, इच्छेविरुद्ध स्वीकारल्या. कारण शेवटी युती महायुती महत्त्वाची आहे, सरकार येणारं महत्त्वाचं आहे, देशाचं हित त्याच्यामध्ये आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हे करणं त्याला काही आपण म्हणून आपण शांत राहिलेलो आहोत. शेवटचं म्हणजे जात प्रमाणपत्राबद्दल तुमची नाराजी आहे, काय नेमकं? जात प्रमाणपत्राचा निकाल जो लागलेला आहे अतिशय माझं सोडून द्या, देशाच्या दृष्टीने घातक आहे. कारण ज्या पद्धतीने निकाल द्या हायकोर्ट पूर्णपणे वगळलेला आहे आणि कमिटीला पूर्ण अधिकार आहेत अशा प्रकारचा उल्लेख केला आहे. ज्या कमिटी 7 प्रमाणपत्र जी दिली तिला ती सगळी बोगस आहे. हे कागदोपत्री सिद्ध झालं आहे. हायकोर्टाचे 108 रिझल्ट आहे. मग अचानक असं कुठं म्हणजे हायकोर्ट तुम्ही वगळणार असाल आणि पूर्ण अधिकार देणार असेल तर कमिटी सगळ्यांना पैसे देऊन आता सर्टिफिकेट देऊन टाकेल. एक अनिष्ट प्रथा पडेल देशामध्ये. रिझर्वेशनचा घटनेचा संबंधच निघून जाणार आहे. तर हे होते शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ. राणांचा प्रचार करणार नाही असं ठणकावून त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. कॅमेरामन धीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा.